कधी काळी महाराष्ट्राच्या राजकारणात असं म्हटलं जायचं की शरद पवारांना सोडून जाणारा आमदार हा येणाऱ्या निवडणुकीत पराभूत होणार आणि तसं घडायचं देखील. शरद पवार त्या आमदाराच्या मतदारसंघात डावपेच टाकायचे आणि तो आमदार पराभूत व्हायचा. गेल्या निवडणुकीत देखील पवारांनी असेच डावपेच टाकत आपल्याला सोडून जाणाऱ्या आमदारांना घरी बसवलं होतं. आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ही गोष्ट शरद पवारांच्या बाबतीत तर नाही, पण अजित पवारांच्या बाबतीत नक्कीच घडलीय. अजित पवारांना सोडून गेलेल्या 6 आमदारांपैकी एकाला एक पुन्हा निवडून येता आलं नाहीये. पण हे आमदार कोणते होते? ते कोणत्या मतदारसंघातून येतात? ते पराभूत कोणाकडून झाले? चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तसंच नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र भूमी. तर अजित पवारांना सोडून गेलेल्या पहिल्या आमदाराचं नाव येतं ते म्हणजे अशोक पवार. अजित पवारांनी ज्यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यावेळी त्यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांमध्ये शिरूरच्या अशोक पवारांचं देखील नाव असल्याचं बोललं जातं. त्यानंतर 2 दिवसातच अशोक पवारांनी शरद पवारांकडे घरवापसी केली. पुढं असंच शिरूरच्या एका सभेत अजित पवारांनी अशोक पवारांचा समाचार घेत तू आमदार म्हणून कसा निवडून येतो हेच पाहतो असं म्हटलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हेंना मिळालेलं 28,000चं मताधिक्य, तसंच मतदारसंघात शरद पवारांना मानणारा वर्ग आणि अशोक पवारांसाठी असलेली अनुकूल परिस्थिती यामुळे अशोक पवार पुन्हा निवडून येतील असंच दिसत होतं. मात्र स्थानिक पत्रकारांच्या मते अजित पवारांनी इथली निवडणूक ही 2 दिवसात फिरवली आणि अशोक बापूंचा पराभव करत आपले उमेदवार ज्ञानेश्वर कटकेंना निवडून आणलं. यानंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे दीपक चव्हाण यांचं. फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण हे देखील अजित पवारांसोबत महायुतीमध्ये सहभागी झाले होते. आता दीपक चव्हाणांच्या मागे रामराजे नाईक निंबाळकरांचा हात आहे. रामराजे नाईक निंबाळकर हेच दरवेळी दीपक चव्हाणांना निवडून आणायचे आणि त्यांनीच दीपक चव्हाणांना घेऊन अजित पवारांसोबत जाण्याचा मार्ग निवडला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला मिळालेलं अपयश आणि शरद पवारांच्या पक्षाची झालेली भरभराटी पाहता रामराजे हे पुन्हा शरद पवारांकडे जाण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसत होतं. मात्र शरद पवार काही रामराजेंच्या पक्षप्रवेशासाठी सकारात्मक नसल्यामुळे रामराजेंनी आपले बंधू संजीव राजेंना दीपक चव्हाणांसोबत शरद पवार गटात पाठवलं. ही बाब काही अजित पवारांना पटली नव्हती. त्यामुळं अजित पवारांनी थेट रामराजे नाईक निंबाळकरांना इशारा दिला आणि तुम्ही जर दीपकच्या प्रचाराला जाल तर तुम्ही आमदार कसे राहता हेच मी बघतो असं म्हटलं होतं. पण रामराजेंनी छुप्या पद्धतीनं दीपक चव्हाणांना रसद पुरवली. मात्र अजित पवारांनी स्थानिक पातळीवरची गणितं जुळवत रामराजेंना चितपट केलं. तसंच दीपक चव्हाणांचा पराभव घडून आणला आणि आपले उमेदवार सचिन पाटलांना विजयी केलं. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर नाव येतं ते बबनराव शिंदे यांचं. माढा मतदारसंघात गेल्या 30 वर्षापासून एक हाती वर्चस्व गाजवणाऱ्या बबनराव शिंदेच्या वर्चस्वाला यंदा सुरुंग लागला. त्यांनी देखील राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांची साथ दिली होती. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी शरद पवारांकडे परतण्याचे प्रयत्न सुरू केले. यंदाच्या निवडणुकीत बबनरावांना आपले पुत्र रणजित शिंदेंना माढ्यातून शरद पवारांच्या मार्फत मैदानात उतरवायचं होतं. मात्र पवारांनी याबाबत काही सकारात्मकता दाखवली नाही. तसंच अजित पवारांनी देखील त्यांना तिकीट काही दिलं नाही. त्यामुळे रणजित हे अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले. तर अजित पवारांनी इथून मिनल साठेंना उमेदवारी दिली. त्यामुळे मिनल साठे आणि रणजित शिंदे मध्ये झालेल्या मतविभागणीमुळे रणजित शिंदेचा पराभव झाला. तर शरद पवारांच्या पक्षाचे अभिजित पाटील हे निवडून आले. चौथा क्रमांक लागतो तो सतीश चव्हाणांचा. पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार असणाऱ्या सतीश चव्हाणांनी देखील पक्षफुटीनंतर अजित पवारांची साथ दिली होती. मात्र गंगापूर मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी त्यांनी पुन्हा शरद पवारांकडे जाणं पसंत केलं. शिवाय पवारांनी त्यांना उमेदवारी देखील जाहीर केली. मात्र इथून भाजप आमदार प्रशांत बंब यांनी सतीश चव्हाणांचा पराभव केला. त्यामुळे अजित पवारांना सोडून जाणाऱ्या आणखी एक आमदार पराभूत झाला. 5वा क्रमांक लागतो तो निलेश लंके यांचा.
लोकसभा निवडणुकीपूर्वी नगर मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी निलेश लंकेंनी अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांच्या पक्षात जाणं पसंत केलं होतं. आता लोकसभेत जरी त्यांचा विजय झाला असला तरी विधानसभेत पारनेर मतदारसंघातून मैदानात असलेल्या त्यांच्या पत्नी राणी लंकेंचा पराभव घडून आणण्यात अजित पवारांना यश आलंय. अजित पवारांनी इथून काशीनाथ दाते यांना उमेदवारी दिली होती. शिवाय स्थानिक लंके विरोधकांची मोठ बांधत त्यांना बळ देखील दिलं. तसंच सुजय विखे पाटलांच्या मार्फत मतदारसंघात आपली यंत्रणा देखील राबवली, ज्यामुळे राणी लंके पराभूत झाल्या. आता शेवटचं नाव येतं ते राजेंद्र शिंगणेंचं. सिंदखेड राजा मतदारसंघातून 5 वेळा आमदार राहिलेल्या राजेंद्र शिंगणेंनी देखील अजित पवारांची साथ दिली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांचा देखील पराभव झालेला आहे. या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मनोज कायंदे विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे शिवाय शिवसेना शिंदे गटाचे शशिकांत खेडेकर या तिघांमध्ये तिरंगी लढत झाली होती. मात्र शिंगणे आणि खेडकर या दोघांमध्ये बाजी मारत अजित पवार गटाच्या मनोज कायंदेंनी 4650 मतांनी विजय मिळवला. या विजयामागे देखील अजित पवारांची गणितं असल्याचं काही स्थानिक पत्रकार सांगतात. पवारांनी स्थानिक पातळीवरील शिंगणे विरोधकांची एकत्रित करून मोठ बांधली आणि इथून शिंगणेंचा पराभव घडून आणला अशी चर्चा आहे. आता ही होती 6 नावं ज्यांनी अजित पवारांना सोडलं आणि ते निवडणुकीत पराभूत झाले. पूर्वी जसं शरद पवारांना सोडून जाणाऱ्या आमदाराला पवार हे निवडणुकीत पराभूत करायचे, तेच आता अजित पवारांनी देखील करून दाखवले. त्यामुळे अजित पवारांनी शरद पवारांची स्पेस घेतलीये का असं कुठेतरी वाटायला लागले. तर यावर तुमची प्रतिक्रिया काय, आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. धन्यवाद.